मम्मीचे पप्पा नेहमी सांगायचे की एज्युकेशन किंवा नॉलेज हा जगातला सर्वात मोठा दागिना आहे आणि तो आपल्याकडनं कोणी चोरून घेऊ शकत नाही. म्हणून कोणतीही गोष्ट मार्क्ससाठी करू नका, नॉलेजसाठी करा. 10th पण आपण नॉलेजसाठी शिकली पाहिजे. आणि पेरेंट्ससाठी पण मला असा मेसेज द्यायचा आहे की घरातलं वातावरण मुलांच्या अभ्यासासाठी चांगलं ठेवा, फ्रेंडली ठेवा आणि मार्क्सचं प्रेशर टाकू नका. मार्क्स इम्पॉर्टंट नाही, नॉलेज इम्पॉर्टंट आहे. आणि जर तुम्हाला चांगलं स्कोअर करायचं आहे तर तुम्हाला कन्सिस्टन्सी, हार्डवर्क आणि माइंडसेट हे इम्पॉर्टंट आहे. थँक्यू. सगळ्यात महत्त्वाचा मेसेज दिलाय की घरातलं वातावरण कसं ठेवलं पाहिजे, खूप शांत ठेवलं पाहिजे. कारण की 10वीला असताना फक्त तो इंडिव्हिज्युअल स्टुडंट नसतो, आसपासचे पण घरातले पण त्यासोबत काय असतात, सामील असतात. म्हणून त्याला प्रेशराईज करून किंवा घरातलं वातावरण डिस्टर्बिंग असेल तर ती गोष्ट पॉसिबल होणार नाही. नमस्कार मित्रांनो, आपलं मराठी पॉडकास्ट ज्याचं नाव आहे ऐकूया बोलूयामध्ये मी चैतन्य कळमकर आपले स्वागत करतो. जस्ट 10वीचा निकाल लागला, अनेकांना 90+ मार्क्स पडले. पण त्यांनी ते मार्क्स कसे पडले, त्यांनी त्यासाठी कोणता अभ्यास केला, त्यासाठी कोणकोणत्या स्ट्रॅटेजी वापरल्या होत्या, त्या प्रत्येकाच्या मनामध्ये इच्छा असते की आपण सगळ्यांसोबत शेअर केलं पाहिजे. आणि जे काही ज्युनियर स्टुडंट आहेत त्यांची पण अशी अपेक्षा असते की आपण पण त्यांच्याकडून काहीतरी गोष्टी शिकल्या पाहिजे. या संदर्भातच हा आज आपला पॉडकास्ट होणार आहे. तर आपल्या पॉडकास्टमध्ये मी रचना रणजित सत्रे ह्या विद्यार्थ्यांना बोलवलेलं आहे. नमस्कार रचना. नमस्कार. तुझं आपल्या मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. रचनाचा मी तुम्हाला थोडक्यात परिचय करून देतो. रचना ही ऑक्झिलियम स्कूलची माझी विद्यार्थिनी आहे आणि तिला 97% मिळाले आहे येत्या 10वीच्या पेपर्समध्ये. तर आपण तिचा हा प्रवास 97 पर्यंतचा कसा झाला हा तिच्याकडून आपण काय करूयात तर जाणून घेऊया. सुरुवात करूया रचना. हो. ओके. फर्स्ट क्वेश्चन बरं का, जो काही आपण 10वीचा अभ्यास करतो किंवा आपल्याला 97% पर्यंत जायचंय किंवा आपल्याला 90+ जायचंय, हे तू आधीच ठरवलेलं होतं का ते अभ्यास करता करता मिळवत गेलं? अभ्यास 10thचा अभ्यास जेव्हा स्टार्ट केला तेव्हा मी एक टार्गेट ठरवलेलं होतं. ते टार्गेट 95 to 99 यामध्ये होतं. पण जसा अभ्यास करत गेले तसं मला रिझल्ट दिसले आणि नंतर मग पेपर झाल्यावर पण मी मार्क्स प्रेडिक्ट केले होते आणि ते प्रेडिक्टेड मार्क्स मला भेटले आणि त्यासाठी मी खूप खुश आहे. ओके. म्हणजे हा जो 10वीचा रिझल्ट आहे तो फक्त आपण मानसिकतेचा रिझल्ट समजूयात का तुझ्या हार्डवर्कचा पण तो रिझल्ट आहे? दोन्ही पण इम्पॉर्टंट आहेत. मानसिकता, गुड माइंडसेट पण असला पाहिजे आणि हार्डवर्क तर आहेच. हार्डवर्क करावंच लागणार आहे. जर आपण कितीही हार्डवर्क केलं आणि आपली मानसिकताच नसेल 95 अबाव आणण्याची तर त्याचा काहीही उपयोग नाही. पण आपण कितीही मानसिकता ठेवून 99 पाडायची ना, आपण त्याच्यासाठी काही मेहनतच केली नाही, त्याचाही काही उपयोग नाही. बरोबर. म्हणून दोन्ही पण तेवढेच इम्पॉर्टंट. आता बघणार आहे, आपण जे म्हणतो हार्डवर्क, अनेक जण काय बोलतात की आम्ही खूप हार्डवर्क करतो पण आमच्यानी मार्क्स पडत नाही. म्हणजे त्यांचं हार्डवर्क कमी पडतं का अभ्यासाची पद्धत कमी पडते, ह्याच्यामध्ये काय वाटतं? हार्डवर्क कमी काही जणांचं पडतं पण अभ्यासाची पद्धत पण तेवढीच इम्पॉर्टंट. आता जी तू 97% पर्यंतची पोहोचली आहे, तुझी साहजिकच अभ्यासाची पद्धत वेगळी असणार आहे. मग ती आमच्या सर्वांसोबत शेअर करायला आवडेल का? नेमकं कशा पद्धतीने तू अभ्यास केला? आता प्रत्येकाची अभ्यासाची पद्धत ही वेगळी वेगळी असते. असं नसतं की टॉपर जे करतोय तेच आपण केलं पाहिजे. काही जणांना सकाळी अभ्यास करायला आवडतं, सकाळी उठून. काही जणांना रात्री जागून अभ्यास करायला आवडतं. तसं मी तर रात्रीच अभ्यास करायचे. आणि तसं मॅथ्सचं सांगितलं तर मॅथ्सचे कॉन्सेप्ट क्लिअर, टॉपिक्स क्लिअर असले पाहिजे. आता आपल्याला मॅथ्स 1 मध्ये एक टॉपिक होता डिस्क्रिमिनंट आणि एक होता डिटर्मिनंट. आता बरेच मुलं ह्याच्यामध्ये कन्फ्यूज असायचे. पण जर आपले टॉपिक क्लिअर असले तर आपल्याला ह्याच्यामध्ये कन्फ्युजन होणारच नाही. म्हणून मॅथ्समध्ये टॉपिक्स क्लिअर असले पाहिजे आणि त्यानंतर चॅलेंजिंग क्वेश्चन्सवर जास्त भर दिला पाहिजे. मी पण चॅलेंजिंग सम्सवर जास्त भर दिला. सायन्समध्ये कॉन्सेप्ट क्लिअरिंग केली पाहिजे, रट्टा नाही मारला पाहिजे. कॉन्सेप्ट क्लिअर असले तर आपण आपल्या मनाने पेपर लिहू शकतो. असं काहीही नाहीये की बोर्ड्समध्ये लाईन टू लाईन टेक्स्टबुक मधलं लिहायचं असतं. कॉन्सेप्ट क्लिअर असले ते लिहून आलो तर आपल्याला फुल मार्क्स भेटतात. ओके. म्हणजे तू या ठिकाणी काय केलंय की रट्टामार करण्यापेक्षा कन्सेप्टला जास्त प्रायोरिटी दिली आणि तेच तुझ्या यशाचं काय खरं गमक असं म्हणता येऊ शकतं. हो बरोबर. आता तुझा हा जो डेली शेड्यूल कसा असायचा अभ्यासाचा? डेली शेड्यूल पहिले तर स्कूल असायची, ट्युशन असायची, त्याच्यातच जास्त टाइम जायचा. जास्तीत जास्त 2 ते 3 तास असायचे अभ्यासासाठी. सो त्याच्यामध्ये सर्वात पहिले तर मॅथ्स, सायन्स अशा सब्जेक्टसाठीच टाइम जायचा. लँग्वेजेससाठी टाइमच नव्हता भेटत. पण जसं प्रिलियम्स आले, स्कूल्सला सुट्ट्या लागल्या
तेव्हा लँग्वेजेससाठी टाइम द्यायला लागले. 2-2 तास रायटिंग स्किल्ससाठी, ग्रामरसाठी, ह्याच्यासाठी टाइम मॅनेजमेंट करत गेले आणि प्रत्येक सब्जेक्टला एका दिवसात 2-2 तास दिले. पेपर सॉल्व्हिंगला टाइम दिला 2-3 PYQs तास. थोडक्यात. PYQs साठी 2-3 तास. म्हणजे आपण काय समजून घेऊया तर ह्याच्यामध्ये आपण प्रत्येक सब्जेक्ट वाईज जाऊया. हा. आता समजा मॅथ्सचा जर मी विचार केला तर तो मॅथ्सचं जो प्लॅनिंग कसं पद्धतीने केलं होतं? मॅथ्सचं प्लॅनिंग म्हणजे प्लॅनिंग म्हणजे थोडक्यात काय, मॅथ्स तुझा फेवरेट सब्जेक्ट आहे का? हा. ओके, मग तू मॅथ्सला दिवसभरातून वेळ द्यायची का आठवड्यातून वेळ द्यायची? नाही, दिवसभरात दिवसभरातून थोडा वेळ ते तुझं थोडा वेळ तरी, देणंच. किती पण कमी वेळ असला तरी अर्धा तास मॅथ्सला रोज मी द्यायचे. ओके. हो. सायन्स साठी तुझी काय स्ट्रॅटेजी होती? सायन्ससाठी कॉन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचे आणि असं नाहीये की प्रत्येक टॉपिकला आपल्याला कॉन्सेप्ट क्लिअर होणारच आहेत. असं पण कधीतरी झालं की एखाद्या 2 टॉपिकचा मला पण रट्टा मारावा लागला, पण 95% टॉपिक्स मी कॉन्सेप्ट क्लिअरिंग वरच केले सायन्स. ओके. आता बघ की नाही, अनेकांना हिस्ट्री, सिविक्स, जिओग्राफी ह्याच्यामध्ये पण अडचणी निर्माण होतात. हा. कारण काय होतात, असं वाटतं की एवढं मोठं लॉंग आन्सर्स आहेत किंवा बरेच जण ते चॅप्टर्स क्लिअर होत नाही. मग त्यासाठी तुझी काय स्ट्रॅटेजी होती? त्यासाठी काही स्टोरी बनवायची. ओके. एक आन्सर लर्न होत नसेल तर स्टोरी बनवायची किंवा त्याच्याशी रिलेटेड वर्ड सापडायचं, त्याला फनी सिनॅरिओ मध्ये क्रिएट करायचं आणि मग पेपरला गेल्यावर ते आठवायचं की अरे आपण हे असं बोललो होतो, मग ते तसं लिहून यायचं. ओके, म्हणजे कीवर्ड्स स्टोरीजच्या सहाय्याने हिस्ट्री, सिविक्स, हा. जिओग्राफीचा स्टडी केलाय. आणि जर तसं नाही तर कीवर्ड्स लक्षात ठेवायचे. ओके. एखाद्या पॅरेग्राफ मध्ये एक समजा 100 वर्डचा पॅरेग्राफ आहे, त्याच्यामध्ये समजा 15 ते 20 कीवर्ड्स आपण लक्षात ठेवले तर आपण ते आपल्या मनाने लिहू शकतो. ओके, करेक्ट. आणि लँग्वेज बाबतची काय अप्रोच होता? लँग्वेजसाठी प्रॅक्टिस मोर महत्वाची. प्रॅक्टिस. हो, रायटिंग स्किल्ससाठी, उपयोजितसाठी मराठीच्या, इंग्लिशच्या रायटिंग स्किल्ससाठी प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे. ग्रामरसाठी पण प्रॅक्टिस महत्वाची आहे. ओके, आता तू हे जे सर्व प्लॅनिंग केलं, मग हे प्लॅनिंग करत असेल तुला टाइम मॅनेजमेंट पण खूप प्रॉपर हँडल करावं लागत असेल. हो. तर त्या टाइम मॅनेजमेंट बद्दल काय बोलशील? टाइम मॅनेजमेंट सेल्फ स्टडीचा की पेपरचा? सेल्फ स्टडीचा. सेल्फ स्टडीचा कधी कधी असं व्हायचं की आपण एकाच सब्जेक्टला नुसता सगळा टाइम द्यायचो आणि थोडासा जो सब्जेक्ट इंटरेस्टिंग नाही वाटत त्याला टाइम नव्हता देता येत. पण जसे बोर्ड जवळ येत गेले तसा त्या सब्जेक्टला, मराठीला मी कधीच टाइम देत नव्हते, कधीच नाही. ओके. पण जसे बोर्ड जवळ आले तर आतापर्यंत मी कोणत्याच सब्जेक्ट इतके PYQ सॉल्व्ह केले नसतील तेवढे मराठीचे केले. सर्वात जास्त टाइम मराठीलाच दिला. ओके, म्हणजे टाइम मॅनेजमेंट म्हणजे जो सब्जेक्ट आपला वीक आहे त्याला जास्त टाइम दिला गेला हा. पाहिजे आणि जो समजा कमी वीक आहे त्याला हो. तुम्ही पण कॅज्युअल सपटून घेऊ आणि शकता. जो सब्जेक्ट हार्ड जातो तो पहिले घेतला पाहिजे करायला, बरोबर आहे. आणि जो इझी येतो तर मग नंतर पण होणारच आहे. आता हे बघ ना, तू मगाशी बोलताना काय म्हणली, PYQचं इम्पॉर्टन्स खरंच आहे. हा. तर PYQचं ह्या एक्झाम मध्ये तुझ्या दृष्टीने काय महत्व आहे? PYQs आता SSC बोर्डचं बोललं तर आपला 75% पेपर PYQs मधनच येतो. ओके. जर आपण 2020 किंवा 2019 पासूनचे PYQs काढले तर PYQs केले तर आपल्याला दुसरं काहीही करायची गरज नाही. गरज नाही. म्हणून PYQs खूप इम्पॉर्टंट आहे. तू तुझ्या ह्या प्रवासामध्ये एक पूर्ण 10वीच्या ह्याच्यामध्ये किती क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केलेत बरं ऍव्हरेजली? प्रत्येक सब्जेक्टचे 7-8 म्हणजे ते करायलाच पाहिजे. तेवढे करायला जेणेकरून- 72च्या आसपास ओके, 72च्या आसपास तू सर्व PYQs. ओके, म्हणजे जेणेकरून काय होतं, आपसुकच आपल्याला गोष्टी समजतात की नेमके कोणते प्रश्न येऊ शकतात. हा. तर आपण ते जज करायला पण लागतो. आणि पूर्ण पेपर, फक्त प्रश्न नाही, पूर्ण पेपर सिस्टमॅटिकली सगळे क्वेश्चन्स आपल्याला कळतं कोणता क्वेश्चन किती टाइम घेतोय आणि कोणता क्वेश्चन हार्ड आहे. त्याच्यासाठी पूर्ण पेपर, असं नाही की हा पेपर बघून घेऊ ह्याच्यामध्ये कोणता क्वेश्चन येतोय, तसं नाही. सॉल्व्हिंग पूर्ण पेपरची. ओके, आता ह्याच्यामध्ये आपण जे काही प्रॅक्टिस करतो त्यासाठी जे काही स्टडी मटेरियल आहे, ते स्टडी मटेरियल बद्दल काय काय सांगशील? तू काय यूज केलं होतं? स्टडी मटेरियल सगळ्यात चांगला रेफरन्स हा टेक्स्टबुकच्या पेक्षा जास्त काहीही गरज नाही. पण जरी रेफरन्ससाठी काही पाहिजे असेल, स्कूल कम्प्लिशन करायला लावती, काही आन्सर्स टेक्स्टबुक मध्ये नाही भेटत, तर त्यासाठी मी मास्टर की यूज करायची. ओके, मास्टर की मध्ये कम्पॅरेटिव्हली इझी आन्सर असतात. बरोबर. डायजेस्ट पेक्षा मास्टर की जास्त प्रिफर केली पाहिजे. आता अभ्यास करत असताना आपण फक्त फिजिकली बसणं हे महत्वाचं नाही, नाही, मेंटली पण स्टेबल हो. होणं जास्त गरजेचं आहे. हा. मग तुझी मेंटॅलिटी स्टेबल राहण्यासाठी तू काय करत होतीस? काही आपल्या हॉबीज असतात, जसं की माझी गिटार वाजवणं होती. ओके. सो मी दिवसातनं अर्धा 1 तास रोज गिटार वाजवायचे.
नंतर मेडिटेशन पण करायचे 5-10 मिनिटं. त्यांनी मेंटली स्टेबल होतं. कधी कधी मला पण तसं व्हायचं, मी मेंटली स्टेबल नव्हते राहत. डिप्रेशनची फेज होण्यात आपण हा ते व्हायचं का तुझ्यासोबत सुद्धा? जास्त नव्हतं होत, पण थोडं तर नाही होतं, कारण की काय होतं, बऱ्याच अभ्यास झाला आणि आपल्याला पाहिजे ते मार्क्स नाही पडले तर बरेच मुलं काय डिप्रेस फेज मध्ये जातात. अरे यार, एवढा अभ्यास करून पण मला नाही भेटले मार्क्स. मग होतं हे बऱ्याच मुलांच्या बाबतीत. मग तशी सिच्युएशन तुझ्या बाबतीत झाली आहे का? कधीतरी झाली असेलच. नाही. जेव्हा कमी मार्क्स पडायचे तेव्हा अजून मोटिवेशन यायचं, Okay, जास्त म्हणजे त्याला marks वाढायला. पॉझिटिव्हली घेत होती. हा. तुझ्यासोबत व्हायचं, पण तू त्याला ते पॉझिटिव्ह अप्रोच देत होतीस, हा. म्हणून ती काय होतं, तुला ती जाणवत नव्हती गोष्ट. आता समजा 1 मार्क कमी पडलाय तर हा नेक्स्ट टाइम हा पाडायचाच. 40 पैकी 30 मार्क पडतायत तर नेक्स्ट टाइम 35 पर्यंत तरी जायचंच. म्हणजे डायरेक्ट मोठा घास घेण्यापेक्षा तुम्ही थोडं टप्प्याटप्प्याने थोडं. हा जाणं जास्त महत्वाचं आहे. म्हणजे तू डिप्रेशनची फेज खूप छान पद्धतीने सांगितली की तुमच्यामध्ये पॉझिटिव्ह अप्रोच असला पाहिजे. हा जोपर्यंत तुम्ही पॉझिटिव्हली राहत नाही, त्याच ते एक्झाम पण तुम्हाला काय होत नाही, पूर्णपणे क्लिअर करता येऊ शकत नाही. बरं, हे सर्व करत असताना फिजिकल एक्सरसाइज पण महत्वाची आहे. हो, खूप तू काय सांगशील त्याबद्दल? खूप महत्वाची आहे. फिजिकल एक्सरसाइज महत्वाची आहे. हेल्थ खूप महत्वाची आहे. आता माझा पर्सनल एक्सपिरियन्स सांगायचं झालं तर मी माझ्या हेल्थवर जास्त फोकस केला नाही एक्झाम्समध्ये. त्यामुळे मला बोर्ड्सच्या पेपर्सच्या वेळेस खूप त्रास झाला. ओके. हा, मायग्रेनचा प्रॉब्लेम डेव्हलप झाला. खूप काही प्रॉब्लेम्स झाले. त्याच्यामुळे खाण्याच्या टायमिंग्स बदलल्या. त्यामुळे खूप प्रॉब्लेम झाला. म्हणून हेल्थ, फिजिकल एक्सरसाइज, खाण्याच्या टायमिंग्स, जंक फूड अवॉइड करणं, हे सगळं आपल्या 10thच्या पिरियडमध्ये, आपल्या बोर्ड्सच्या पिरियडमध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. नाही, बरोबर आहे. कारण काय होतं, आपण जर आपली हेल्थ प्रॉपर ठेवू शकलो तरच आपण अभ्यास काय करू शकतो, कम्प्लीट करू शकतो. बरोबर. आता हे प्रवासामध्ये तुझ्या फ्रेंड्सचा काही रोल राहिला आहे का तुझ्या स्टडी बद्दल? फ्रेंड्सचा हो, नक्कीच फ्रेंड्सचा राहिलेला आहे. एखादा एक्सपिरियन्स? फॉर एक्झाम्पल, तुम्ही ग्रुपने स्टडी करायचे किंवा काही कन्सेप्ट जर नाही समजल्या तर त्या ग्रुपवरून ग्रुप स्टडीवरती जास्त फोकस होता. हो. ओके. तुझ्या या स्ट्रगलमध्ये टीचरचं काही पार्टिसिपेशन आहे का? हो, टीचर्सचं पार्टिसिपेशन तर नक्कीच आहे. टीचर्सचा आपल्या जीवनात खूप मोठा रोल असतो. ते आपल्याला आपल्या मार्क वाढवण्यामध्ये म्हणा हा. किंवा ते तुला पुढे जर अडत असेल तर त्या गोष्टी तुला त्या टायमिंगला प्रॉपर भेटत गेल्या. शिकवतात. बरोबर आहे. खूप जास्त तळमळीने शिकवतात. जास्त आपल्या दिलेल्या वेळेपेक्षा जास्त शिकवतात. आता सायन्समध्येच मला कळमकर दादाची खूप मदत झाली. कॉन्सेप्ट क्लिअरिंगवर त्यांनी जास्त फोकस केला. प्रॅक्टिकली सायन्स शिकवलं. अजून मला संस्कृतमध्ये 100 पैकी 100 मार्क मिळवण्यासाठी स्वाती पाठक टीचरांची खूप मदत झाली. देशपांडे मॅडमची मराठीसाठी खूप मदत झाली. दिनेश आहुजा सर, जे आता ह्या जगात नसूनही त्यांचे मोटिवेशनचे वर्ड्स अजून पण मला आठवतात, त्याचीही मला खूप मदत झाली. नंतर मनीष सरांची, ज्यांनी फक्त अभ्यासच नाही शिकवला तर इमोशनली कसं स्ट्रॉंग व्हायचं, मेडिटेशन, स्ट्रेस कसा हँडल करायचा, हे सगळं शिकवलं. त्याच पेक्षा जास्त माझ्या ऑक्झिलियमच्या टीचर्सनी पण मला खूप मदत केली. म्हणून माझ्या या सक्सेसमध्ये माझ्या टीचर्सचा खूप जास्त रोल आहे आणि त्यासाठी मी सगळ्यांचे धन्यवाद, आभार मानते. ओके. म्हणजे तू आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून सगळ्यांचे देखील एक आभार मानून राहिले. नक्की काहीच अडचण नाही. आता हे टीचरचा रोल महत्वाचा आहे, पण सगळ्यात महत्वाचा रोल आपल्या पॅरेंटचा असतो. पॅरेंटनी तुला एक त्यांच्या बाबतीत खूप काही मदत केली असेलच, पण त्यांचं तुझ्या अभ्यासाच्या बाबतीत म्हणा किंवा तुला जे माइंडसेट स्टेबल ठेवण्यासाठी कशा पद्धतीने त्यांचं ट्रीटमेंट तुझ्यासोबत राहिलेलं आहे? पेरेंटल सपोर्ट हा खूप महत्वाचा असतोच 10thच्या पिरियडमध्ये. माझ्या पप्पांनी पण मला खूप सपोर्ट केलं. त्यांनी त्यांचे कामं सोडून ते मला क्लासला सोडायला यायचे, घ्यायला यायचे. कितीही ऊन असलं, कितीही काही प्रॉब्लेम असला तरी पण त्यांनी मला खूप सपोर्ट केलेलं आहे. माझ्या मम्मीनी मला सायन्सचे, आता डॉक्टर असण्याचा हा फायदा आहे की सायन्स 2चे बरेच लेसन मला तिने शिकवले. अजून चिडचिड पण झाली घरात, असं काही नाही, रागवली, पण ते माझ्या चांगल्यासाठीच होतं. आणि घरातलं वातावरण, अभ्यासासाठी चांगलं वातावरण त्यांनी मेंटेन केलं. बरोबर. आतापर्यंत 10वीचा अभ्यास केलाय, त्यातून तुला जे काही मार्क्स पडले ते खरंच खूप छान मार्क्स आहेत. आणि तू आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून जेवढे काही विद्यार्थी आहेत, जे काही पालक वर्ग आहेत, त्यांना खूप छान महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. एक सर्वात महत्त्वाचा क्वेश्चन तुझ्यासाठी बरं का, की आपले जे काही श्रोते वर्ग आहे, पालक वर्ग आहे किंवा विद्यार्थी, त्यांच्यासाठी तू काय मेसेज देशील? मेसेज असा द्यायचा आहे की माझ्या मम्मीचे पप्पा नेहमी सांगायचे की एज्युकेशन किंवा नॉलेज हा जगातला सर्वात मोठा दागिना आहे
आणि तो आपल्याकडनं कोणी चोरून घेऊ शकत नाही. म्हणून कोणतीही गोष्ट मार्क्ससाठी करू नका, नॉलेजसाठी करा. 10th पण आपण नॉलेजसाठी शिकली पाहिजे. आणि पेरेंट्ससाठी पण मला असा मेसेज द्यायचा आहे की घरातलं वातावरण मुलांच्या अभ्यासासाठी चांगलं ठेवा, फ्रेंडली ठेवा आणि मार्क्सचं प्रेशर टाकू नका. मार्क्स इम्पॉर्टंट नाही, नॉलेज इम्पॉर्टंट आहे. आणि जर तुम्हाला चांगलं स्कोअर करायचं आहे तर तुम्हाला कन्सिस्टन्सी, हार्डवर्क आणि माइंडसेट हे इम्पॉर्टंट आहे. थँक्यू. सगळ्यात महत्त्वाचा मेसेज दिलाय की घरातलं वातावरण कसं ठेवलं पाहिजे, खूप शांत ठेवलं पाहिजे. कारण की 10वीला असताना फक्त तो इंडिव्हिज्युअल स्टुडंट नसतो, आसपासचे पण घरातले पण त्यासोबत काय असतात, सामील असतात. म्हणून त्याला प्रेशराईज करून किंवा घरातलं वातावरण डिस्टर्बिंग असेल तर ती गोष्ट पॉसिबल होणार नाहीये. नक्की रचनासोबत आजचं जे काही डिस्कशन झाले ते खूप महत्त्वपूर्ण झाले. आणि आपले जे काही विद्यार्थी असतील, जे काही पालक वर्ग आहेत, जे आपला पॉडकास्ट ऐकतात, त्यांना या पॉडकास्टचा किंवा तिच्या दिलेल्या माहितीचा नक्कीच उपयोग होणार आहे. जर तुम्हाला काही 10वीबद्दलचे काही क्वेश्चन्स असतील किंवा तुम्हाला जर काही तिला क्वेश्चन विचारायचे असतील तुम्ही आपल्या कमेंटच्या माध्यमातून नक्की विचारू शकता. आय थिंक रचना उत्तर नक्की देईल त्यांना. ओके. बरं मित्रांनो, तुम्हाला आपला हा पॉडकास्ट कसा वाटला हे तुम्ही आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि आजचं हे डिस्कशन तुम्हाला जर खरंच पटलं असेल तर आपल्या फ्रेंड्सपर्यंत पण नक्की शेअर करा. आज आपण 10वीचे मार्क्स की 97 पर्यंत कसं पोहोचायचं ह्या विषयावरती बोललो. भविष्यात आपण आणखीन छान विषयांवरती बोलूयात. आणि तुम्हाला जर वाटत असेल की आपण ह्या विषयावरती बोललं पाहिजे तर ते देखील तुम्ही आम्हाला सजेस्ट करू शकता. तर भेटूया मित्रांनो आपण आपल्या नेक्स्ट एपिसोडमध्ये. आणि तोपर्यंत तुम्ही जोडले राहा तुमच्या आमच्या मराठी पॉडकास्ट सोबत, ज्याचं नाव आहे ऐकूया बोलूया. धन्यवाद.